इराण आणि अमेरिका यांच्यातल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणनं युद्ध समाप्तीसाठी आता अमेरिकेसमोर नवा प्रस्ताव ठेवल्याचं समजतंय। युद्धामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई, होर्मुझ सामुद्रधुनीतील नाकाबंदी हटवणं आणि इराणजवळील भागांमधनं अमेरिकन सैन्य माघारी घेण्याच्या प्रमुख मागण्या या प्रस्तावात करण्यात आल्या आहेत। इराणनं अमेरिकेकडून लादण्यात आलेले सर्व निर्बंध हटवणं, गोठवलेला निधी मुक्त करणं आणि होर्मुझ सामुद्रधुनीतील अमेरिकी कारवाई थांबवण्याची अट घातलेली आहे। तसंच लेबनॉनसह पश्चिम आशियातील संघर्ष संपवण्याचाही या प्रस्तावात उल्लेख करण्यात आला आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन चीन दौऱ्यावर गेलेले आहेत। रशिया चीन संबंध मजबूत करण्याच्या दृष्टीनं त्यांचा हा दौरा असल्याचं समजतंय। पुतीन यांच्या या दौऱ्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये नव्या समीकरणांची चर्चा देखील रंगू लागलेली आहे। डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता व्लादिमीर पुतीन चीनच्या दौऱ्यावर आता गेल्याचं दिसतंय। पुतीन आणि शी जिनपिंग यांच्यात काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा देखील होणार आहे। अफगाणिस्तान विरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय क्रिकेट टीमची घोषणा आज करण्यात आली। शुभमन गिलच्या हातात कर्णधार म्हणून पुन्हा एकदा संघाची धुरा सोपवली गेलेली आहे, तर टेस्ट सिरीजसाठी 15 सदस्यीय भारतीय टीमची घोषणा देखील करण्यात आलेली आहे। मात्र तत्पूर्वी वन डे सिरीज देखील पार पडणार आहे आणि पहिली वन डे मॅच 14 जूनला खेळवण्यात येणार आहे। राज्यातल्या अनेक भागांमध्ये पेट्रोल डिझेलचा तुटवडा जाणवतोय। नांदेडमधल्या पेट्रोल पंपांवर इंधन संपल्याचे फलक लागल्यानं लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळालं। डिझेल अभावी ट्रॅक्टर्स बंद आहेत शेती कामांवर, त्यामुळे त्याचा थेट परिणाम झालाय। बुलढाण्यामध्ये सुद्धा पेट्रोल डिझेलची विक्री वाढलेली आहे। टंचाईच्या भीतीनं नागरिकांकडून अधिकचा साठा सध्या केला जात असल्याचं दिसतंय। सांगलीत तर डिझेल मिळत नसल्यानं शेतकरी अडचणीत आले। इंधन टंचाईमुळे शेतीच्या मशागतीलाही ब्रेक लागलाय। सिंधुदुर्ग आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये पेट्रोल डिझेलचा तुटवडा जाणवतोय। नंदुरबारमध्ये इंधन तुटवड्याची समस्या गंभीर झालेली आहे। जिल्हा परिषदेनं चालवल्या जाणाऱ्या रुग्णवाहिका सेवेसाठी डिझेल पुरवठा सुरळीत ठेवण्याच्या उपाययोजना केल्या। साताऱ्यातही इंधन दरवाढीचा शेती आणि ट्रान्सपोर्ट आणि व्यवसायांवर परिणाम झालाय, तर धुळ्यामध्ये डिझेल महागल्यानं शेतकरी नाराज आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।